गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आपण कोळ्याला गुरु करून परमात्मा आणि विश्व यांच्यात अद्वैत असूनही परमतत्व दृश्य विश्वापेक्षा भिन्न आहे हे निर्विशेष ब्रह्मज्ञान शिकलो. विश्वाचा त्याग केल्याशिवाय त्यातच लपलेलं हे परमतत्व गवसणं अशक्य आहे. विश्वाचा त्याग याचा अर्थ विश्वाच्या आसक्तीचा त्याग हे पक्क ध्यानात धरावं. व्यष्टी पातळीवर विश्व म्हणजे देह, या देहालाच गुरु करून देहासक्तीचा त्याग कसा करायचा हे अवधूत सांगत आहेत. माझाच हा देह म्हणून व्यर्थ करीती पालन, अंती ज्याला कोल्हे श्वान, जाती खाऊन तो कोणाचा. देह जो जन्मतःच मृत होणार हे ठाऊक असतं. मृत झाल्यावर त्याचं दहन करतात, मातीत पुरतात, नाहीतर कोल्हे कुत्रे खाऊन फस्त करतात. मृतदेहाची विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यासाठी सगळे सोयरे सुद्धा उतावीळ होतात. अशा देहाचं माझा माझा म्हणून त्याचं लाड कोड कौतुक करण्यात माणूस आपलं पूर्ण आयुष्य वाया घालवतो. जशी मृत्यूनंतर ही दुर्दशा होते ती जन्माआधीही काही फार दिव्य नाही. अवधूत म्हणतात, जो शुक्र शोणितापासून मातेच्या विटाळात झाला उत्पन्न, त्याचे नित्य धारण करिता क्षीण वाटला. वीर्य आणि रक्तापासून ज्याची उत्पत्ती होते, मातेच्या गर्भाशयातील विटाळात ज्याची वाढ होते, तो देह नित्य धारण करावा लागतो याचीच मला किळस वाटली. या अमेध्य देहा वाचून वैराग्य आणावे कोठून, येथे ज्याचे विटे मन, त्याला कोण बोध करी. हा देह इतका अमेध्य, इतका अपवित्र आणि घाणेरडा आहे, एवढं कारण देहासक्ती जाण्यासाठी पुरेसं आहे. आणखी वेगळं कारण देण्याची काही आवश्यकता नाही. ज्याला देहाचं हे किळसवाणी स्वरूप समजून त्याचं मन विटतं, त्याला देहासक्ती जाण्यासाठी आणखी कोणताही वेगळा बोध करण्याची काही गरज उरत नाही. देह पृथिव्यादी भूतांचा गोळा, जो आपल्या सहपरिवाराला रक्षूनि मागे बीजाला, ठेवून मरे वृक्षापरी. दीर्घायुषी वृक्ष असो की अल्पायुषी छोट्या मोठ्या वनस्पती असो, आपला वंश टिकवण्यासाठी आपलं बीज तयार करून राखून ठेवतात आणि मगच मरतात. पुनरुत्पादन हा त्यांच्या जीवन कार्याचा महत्त्वाचा भाग असतो. खरं तर देह म्हणजे पंचमहाभूतांचा गोळा आहे. असा देह आपल्या मागे आपला वंश टिकावा, आपला परिवार टिकावा म्हणून दुसऱ्या अशाच देहांना जन्म देण्यासाठी हा नरजन्म व्यर्थ दवडतो आणि शेवटी मरून जातो. वृक्ष जे बीज राखून ठेवतात त्यांच्यापासून पुन्हा त्यांच्यासारखेच वृक्ष तयार होतात. तीच रीत नरदेहाची सुद्धा आहे. माणूस सुद्धा वंशवृद्धिंगत व्हावा म्हणून आपल्यासह आपल्या परिवाराला सांभाळतो, म्हणजे त्यांची जोपासना करतो. त्यासाठीच नानाविध उद्योग व्यवसाय करतो, म्हणजेच रज सत्व तमोगुणी कर्म करतो. त्यांची फळं तयार होतात. ती फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतो. जन्म म्हणजे
पुन्हा एक नवीन पंचमहाभूतांचा गोळा तयार होतो. देहाकडे पाहून मी हेच शिकलो. मनस्संकल्प उठती, इंद्रिये इकडे तिकडे ओढती, जेवी एका पुरुषा सवती, येती गती देहास. विषय हा इंद्रियांचा आहार आहे. प्रिय विषय समोर दिसताच इंद्रिय उद्दीपित होतात, त्या विषयांकडे धाव घेतात आणि त्रिगुणी महामायेने हे मोहरूपी विषयजाल सृष्टीत सर्वत्र पसरून ठेवलेलं आहे. त्यात मनोइंद्रिय रूपी मासे चटकन गुरफटतात. मग त्या विषयांच्या प्राप्तीसाठी हजारो संकल्प मनात सतत चालू राहतात आणि ते त्या देहाला विषयांच्या मागे धावायला भाग पाडतात. जसं एकाच पुरुषाला अनेक बायका असतील तर ती प्रत्येकजण त्या पुरुषाला आपल्याकडे ओढत राहते. त्यामुळे त्याची जशी फरफट होते तशीच फरफट या देहाची विषयाभिमुख इंद्रियांमुळे होते. एखाद्या विक्षिप्तासारखा तो सतत इकडे तिकडे भरकटताना दिसतो. राजा, असा हा विषयासक्त देहच त्रिविध तापांचं मूळ कारण आहे. पण तरीही नीट लक्षात घे, हा नरदेह अत्यंत दुर्मिळ सुद्धा आहे. भगवंतांनी नानाविध असंख्य प्रकारच्या विविधतेने नटलेली सृष्टी निर्माण केली आणि शेवटी जेव्हा या नरदेहाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या हर्षाला पारावार राहिला नाही. का? याच मनुष्य शरीरे करून मिळे असे हे मोक्ष साधन, ते म्या घेतले साधून, म्हणून निशंक पडे येथे. भगवंतांनी नरदेह कसा तयार केला? मिळे असे हे मोक्ष साधन. हाच अमंगळ देह मोक्षाचं साधन केव्हा होऊ शकेल बरं? अर्थातच जेव्हा तो मंगळ होईल तेव्हा. जशी चित्ताची शुद्धी होत जाते तशी देहाची शुद्धी होऊन तो मोक्षाचं साधन होतो. चित्ताच्या शुद्धीसाठी हेयोपादेय शिक्षण देणारे 24 गुरु करावेत. अनात्म गोष्टींचा त्याग आणि आत्मगोष्टींचा स्वीकार करीत चित्ताची शुद्धी होत जाते. तसं अनावश्यक चित्तवृत्तींचा फापट पसारा कमी कमी होत जातो. शेवटी भगवद्मय चित्तवृत्तीवर चित्त स्थिरावतं, एकाग्र होतं. ज्या एकाग्रतेचाही लय शून्यात होतो. चित्ताच्या शुद्धीबरोबरच देहाचीही क्रमाक्रमाने शुद्धी होत जाते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना अवधूतांनी गुरु केलं. त्यांच्यापासूनच शरीर तयार झालं. ते जेव्हा शुद्ध होतात तेव्हा त्यांच्या अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द या दिव्य गुणांच्या तन्मात्रा परेतून उदित होऊन दिव्य अनुभूती देतात. ही तत्वसुद्धा शुद्ध असून इतरांना पवित्र करतात. असं म्हटलं त्याचा गूढार्थ हाही आहे. स्थूल महाभूत शुद्ध होतात तेव्हा त्यांचं अतिशुद्ध आणि सूक्ष्म तन्मात्रेत रूपांतर होतं. हे देहाचं शुद्धीकरण आहे. जीवाचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास आहे. इथे स्थूल सूक्ष्म देहांचं शुद्धीकरण पूर्ण होऊन कारण देहात प्रवेश होतो आणि जेव्हा तन्मात्रांचाही लय शून्यात होतो तेव्हा कारण देह शुद्ध होऊन जीवाचा सच्चिदानंद स्वरूप चैतन्यात लय होतो. हाच मोक्ष. अवधूत म्हणतात, राजा, अशा प्रकारे मी बुद्धीच्या योगे आत्ता सांगितलेल्या सर्व प्रकारच्या युक्तींनी आत्मस्वरूपाला समजून घेतलं. देहाला मी मोक्षाचं साधन बनवलं. चित्तानं अनन्य भावानं सतत ब्रह्मचिंतन केलं आणि आता मी ब्रह्मस्वरूपच झालो आहे. अवधूतांनी स्वमुखानेच आधी तो सर्वव्यापी विष्णू मीच आहे आणि आता मी ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटल्यावर अवधूत गीता तल्लीन होऊन श्रवण करणारा यदुराजा सावध झाला.
आणि त्या दत्तभक्ताला हाच माझा अत्रिनंदन आहे, हाच माझा दत्तप्रभू आहे याचा साक्षात्कार झाला आणि त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला. अवधूत गीतेची सांगता करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जिज्ञासू साधकांचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. अवधूत म्हणतात तो सर्वव्यापी विष्णू मी आहे. अर्थात या विश्वाच्या कणाकणाला मी चैतन्य रूपानं व्यापून आहे. अर्थात इथं कणस्वरूप प्रकृती आहे आणि तिला सचेतन करणारे चैतन्य स्वरूप भगवंत आहेत, किंवा अव्यक्त चैतन्याचं व्यक्त होण्याचं प्रकृती हे माध्यम आहे. एक उपकरण अर्थात एक साधन आहे. त्या साधनाचा उपयोग करून त्या कणाकणातील चैतन्याची अनुभूती प्राप्त करायची आहे. हा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणार आहे. किती सूक्ष्म? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आकाशाच्या गाळणीतून परमतत्व गाळलं तर कणभर सुद्धा वर राहणार नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. असं चैतन्य स्वरूप भगवंत आम्ही सामान्य साधकांनी जाणावे तरी कसे? पण आपल्या सामान्य भक्तांना त्यांची भक्ती करता यावी म्हणून आणि केवळ म्हणूनच या परब्रह्मानं सगुण साकार ब्रह्मा, विष्णू, महेश अशी रूपं घेतली आहेत. ही रूपं आभासी आहेत, कारण प्रलय कालात ही रूपं सुद्धा परमतत्वात विलीन होऊन जातात. म्हणजे इथे गूढार्थ हाच आहे की आपलं ध्येय सगुण साकार भगवद रूपापर्यंतच मर्यादित ठेवून चालणार नाही. हेच श्री दत्त महात्म्याच्या अगदी पहिल्या अध्यायापासून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कळवळून सांगत आहेत. भक्तीचा मार्ग म्हणूनच सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा असतो, हे अगदी आधीच सांगितलं आहे. हा मार्ग म्हणजेच मोक्षाचा मार्ग. हा मार्ग केवळ नरदेहातच प्राप्त होतो. व्यष्टी पातळीवर विश्व म्हणजे देह म्हटलं आहे. अर्थात या देहाच्या कणाकणात तो भरून आहे. पण त्या सूक्ष्म चैतन्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्थूल सूक्ष्म कारण देहांचा लय होण्याची गरज आहे. आणि तो केव्हा होतो? जेव्हा ते पवित्र होतात, शुद्ध होतात तेव्हा. म्हणून मग ज्यामुळे ते अपवित्र होतात त्या अनात्म गोष्टींचा त्याग आणि त्यांना शुद्ध पवित्र करणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. हाच आत्मानात्म विवेक. हेच हेयोपादेय शिक्षण. श्री दत्त महात्म्य ग्रंथातील सर्व ओव्यांचा आत्मानात्म विवेक हाच गाभा आहे. तो एकदा प्राप्त झाला की हेय अर्थात त्याग करण्याची मनोवृत्ती तयार होईल. तिचा निश्चय झाला की वैराग्य प्राप्त होईल. विवेक आणि वैराग्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही आणि मोक्षाचा मार्ग सुद्धा खुला होत नाही. म्हणून सगळ्या उपासना, सगळे योग, नवविधा भक्ती या चित्तशुद्धीसाठी आहेत. त्या सगळ्या मार्गांचं मार्गदर्शन या ग्रंथात झालेलं आहे. पण त्याचबरोबर श्री दत्तप्रभू 15व्या अध्यायात अर्जुनाला उपदेश करताना आधी आत्मस्वरूपाचं वर्णन करतात. ते इथं आठवणं गरजेचं आहे. 10 ते 12 ओव्यांमध्ये हे वर्णन आहे. 10व्या आणि 11व्या ओव्यांमध्ये अशब्द, अस्पर्श, अद्वय वगैरे निषेध्य गुण, तर 12व्या ओवीत शुद्ध बुद्ध मुक्त वगैरे विधेय गुण सांगितले आहेत. याचा स्थूल आणि सूक्ष्म पातळीवर विस्तारपूर्वक अभ्यास आपण केलेला आहे. इथे अशा आत्मस्वरूपाला प्राप्त करायचं आहे याचा विचार करायचा आहे. या सगळ्या अवस्थांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी ते जे जे नाहीत त्यांचा त्याग करायचा आणि ते जे जे आहेत त्याचा स्वीकार करायचा. ही हेयोपादेय वृत्ती आत्मसात करावी लागणार आहे. कशी? तर सुरुवातीला जाणीवपूर्वक आणि सरावानं, नंतर आपोआप. सुरुवातीला स्थूल पातळीवर, नंतर सूक्ष्म पातळीवर.
एखादं उदाहरण घेऊ. जसं अशब्द अवस्थेपर्यंत पोचायचं, म्हणजे शब्द या विषयाचा त्याग करायचा. हा त्याग 2 टप्प्यात होतो. आधी स्थूल पातळीवर, मग सूक्ष्म पातळीवर. मनात रुंजी घालणाऱ्या, मनाला भरकटवणाऱ्या ग्राम्यगीतांसारख्या शब्दांचा त्याग करावा, किंवा भगवत नामाशिवाय इतर शब्दांचा त्याग अखंड नामाचा जप करून हे साध्य करावं लागेल. काया वाचा मने भगवत नामाचा जप, इतर शब्द ना ऐकावेत ना बोलावेत, असा निश्चय झाला म्हणजे कर्ण आणि वाचा या स्थूल इंद्रियांवर आणि शब्द या विषयावर जय मिळवला असं होईल. पण हाच शब्द इंद्रियातीत होतो तेव्हा, अर्थात सूक्ष्म परेतून अनहत नादांच्या दिव्य स्वरूपात उदित होतो तेव्हा तो शब्द ऐकण्यात मन एकाग्र होतं. त्या दिव्य अनुभूतीने रोमांचितही होतं. भगवंतांचं अस्तित्व जाणवल्याची अनुभूती येते. पण हे सुद्धा भगवंतांचं सगुण रूपात व्यक्त होणंच आहे, हे आपलं ध्येय नाही. साधक इथे भ्रमित होऊ शकतो. त्यामुळेच काही काळ मनाची एकाग्रता साधण्यासाठी त्यांचा आस्वाद घ्यावा, पण नंतर त्यातच गुंतून पडू नये. कधी नाद नाही ऐकायला आला तर खंतही करू नये. उलट हळूहळू त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, कारण आपल्याला नक्की माहीत आहे की भगवंत अशब्द आहेत. असंच सगळ्या विषयांचा त्याग करून आपल्या साधनाचं रक्षण करण्यासाठी दक्ष राहावं. निषेध्य गुणांचा जसा त्याग करत जावं, तसं विधेय गुण जे असतातच ते प्रकाशमान होतात, त्यांचा विकास करावा. आणि या ओव्यांमधील हेयोपादेय न्यायाने ते जे नाहीत त्यांचा त्याग आणि ते जे आहेत त्यांचा स्वीकार करीत त्या एक एक अवस्था प्राप्त करीत जावं. त्यासाठी श्री दत्तप्रभूंनी 24 गुरु केले. पण आपल्याला तर प्रत्येक क्षणी समोर येणाऱ्याकडून कसं वागावं, कसं वागू नये, काय घ्यावं, काय घेऊ नये, हे सगळं शिकावं लागणार आहे. संपूर्ण विश्वालाच गुरु करावं लागणार आहे आणि प्रत्येक चराचराची पूजा करावी लागणार आहे. तेच शिक्षण यदूनं सुद्धा घेतलं. या विश्वातील चराचराला भगवत रूप मानून त्यानं भगवंतांच्या विराट पुरुष रूपाची अर्चन भक्ती केली. असा यदू कृतार्थ होऊन श्री दत्तप्रभूंना म्हणतो, म्हणे दंभ दर्पादी टाकून म्या घेतले हे ज्ञान, तुम्ही मला केले पावन, आता किमपि न इच्छिमी. विश्वातल्या क्षुद्र जीवांना गुरु मानताना आपण मनुष्य असण्याचा अभिमान आड येतो. सर्व विश्व भगवद्मय असताना तो दर्प दांभिकच असतो. त्यामुळे समोर येणारा जीव कोणी का असेना, त्याच्याकडून कोणते गुण घ्यावेत किंवा त्याच्या कोणत्या गुणांचा त्याग करावा, हे आत्मानात्मविवेकी बुद्धीच्या योगानं सतत आत्मसात करून स्वतःला आत्मस्वरूपाच्या जवळ नेण्याचा अखंड प्रयत्न करावा. यदूने सुद्धा 24 गुरूंचा उपदेश आपला अभिमान दूर ठेवून भक्तिभावानं श्रवण केला. वेदांताचं हे ज्ञान ग्रहण करून तो पावन झाला आणि त्याचं उद्विग्न मन शांत समाधानी झालं. भौतिक आशा मनसा तृष्णांपासून परावृत्त होऊन निराश झालं. संपूर्ण विश्व भगवद्मय असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे आता कोण कोणाचे शत्रू, कोण कोणाचा मित्र, हेची विश्वरूप तुमचे, मी अर्चन करीन याचे, आता येथे द्वैत कैचे, वाक्य तुमचे ऐकता. वाक्य तुमचे ऐकता. थोडं तत्वज्ञान आठवून पाहू. वाक्य कोणतं? तत्त्वम असी हे महावाक्य. अर्थात प्रत्येक जीवात असलेला आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत.
एकोहम बहुश्याम हा संकल्प पूर्ण करताना ब्रह्मदेवांनी तत्त्वम असी या महावाक्याच्या आधारानं सृष्टीची उत्पत्ती केली. विविधतेने भरलेल्या नानारंगी नानाढंगी त्रिगुणात्मक सृष्टीतील असंख्य देहांमध्ये त्यांना सचेतन करणारं सच्चिदानंद स्वरूप भगवंत आतून आणि बाहेरून भरून राहिलेले आहेत. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ते हे असं. देहाच्या उपाधीने ते भिन्न भिन्न असल्यासारखे भासले. त्या देहातील चैतन्याला आत्मा नाव दिले. त्या त्या देहाच्या मोहात पडल्यानं हा आत्मा त्या देह मनाशी बद्ध होतो, जीवभाव धारण करतो आणि जीवात्मा होतो आणि एकोहम बहुश्यामचं नाट्य सुरू होतं. प्रत्यक्षात जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत. विश्वातील सर्व चराचरांमध्ये असलेले जीवात्मे आणि परमात्मा यांच्यात अद्वैत आहे. मग कुठं राहिलं द्वैत? सगळे बाहेरून भिन्न आहेत, एक दुसऱ्यासारखा नाही. पण असं विविधतेने बाहेरून नटलेलं विश्व आतून मात्र भगवद्मय आहे. हे आत्मज्ञान मला आता स्पष्टपणे कळलं आहे. साधक भक्त हो, आत्तापर्यंत श्री दत्तात्रेयांची मूर्ती पूजा करणारा हा श्रेष्ठ अर्चक म्हणतो, हे दत्तात्रेया, हे अवधूता, विश्वाच्या आणि तुमच्या अद्वैताचं ज्ञान मला प्राप्त झालं आहे. आता यानंतर मी तुमच्या विश्वरूपाचंच अर्चन करीन. तेव्हा देवा, तुम्हीच ब्रह्मा आहात, तुम्हीच विष्णू आहात आणि तुम्हीच शिवही आहात. मी आपल्याला कोटी कोटी दंडवत करतो. असं म्हणून अत्यंत भक्तिभावानं कृतज्ञतेनं यदूने अवधूतांचे चरण धरले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो ययाती कुमार क्लेश दुःख मुक्त होऊन स्वानंदात रममाण होऊन स्वच्छंदपणे भूमीवर हवं तिथं हवं तसं हवं तेव्हा फिरू लागला. साधक भक्त हो, इथं श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा 50वा अध्याय संपन्न होतो. आणि आता परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, जे निर्विकल्प परब्रह्म तेच परम धाम, ते कळावया सगुण ब्रह्म, कथिले दीपक वेद धर्म संवादे. परमपूज्य स्वामी महाराज श्री दत्त महात्म्य ग्रंथाच्या प्रारंभापासून आता ग्रंथाची सांगता होताना सुद्धा एकच गोष्ट मनावर ठसवतायत, ती म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या सगुण सुंदर अवतार घेण्याचं प्रयोजन. काय आहे हे प्रयोजन? साधक, उपासक, योगी दत्तभक्ताला त्याचं गंतव्यस्थान समजावं, त्याचं परमधाम समजावं. सगुण अवतार तर माणसाला भक्तिमार्गाला लावण्यासाठी आहे, पण त्याची भक्ती करता करताच जे निर्गुण निराकार निर्विशेष परब्रह्म आहे त्याच्यात लय करून पुन्हा अद्वैत साधायचं आहे. अहम ब्रह्मास्मीची अनुभूती याची देही घ्यायची आहे, जीवन मुक्त व्हायचं आहे. हे श्री दत्तात्रेयांचं ज्ञानविज्ञान स्वरूप समजून त्यांची भक्ती कशी करायची हे प्रत्यक्ष दत्तमुखातून बाहेर पडलेलं तत्त्वज्ञान श्रेष्ठ मुनिवर वेदधर्मा यांनी आपल्या श्रेष्ठ शिष्य दीपक याला कथन केलं. तोच संवाद श्री दत्त महात्म्य ग्रंथरूपात रचून परमपूज्य स्वामी महाराजांनी आपल्या दत्तभक्तांना बहाल केलेला आहे. 51व्या अध्यायाच्या 3 ते 103 या ओव्यांमध्ये प्रत्येक अध्यायात आपण काय शिकलो याची अवतरणिका आहे. ती सांगून पुढे स्वामी म्हणतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा सर्व धर्म आणि जातीच्या लोकांसाठी ज्ञान आणि भक्तिरसानं ओथंबलेलं हे श्री दत्तचरित्र मूर्तिमंत परब्रह्मच आहे. परब्रह्म
जे अरूप अव्यक्त असल्यानं सामान्य भक्तांना स्थूल नेत्रांनी त्याला पाहता येत नाही. पण केवळ उपनिषदांचं श्रवण मनन केल्यानं त्याचं ज्ञान होतं. उपनिषद म्हणजेच सद्गुरूंच्या जवळ बसून त्यांच्या मुखातून ब्रह्मज्ञान श्रवण केल्यानं ते समजतं. त्याचं चिंतन मनन निधिध्यासन केल्यानं ते उमजतं आणि त्याचं ध्यान करीत समाधिस्थ होतो, तेव्हा त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते आणि तेव्हा तो ब्रह्मच होतो. म्हणजे परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेयांना जाणायचं असेल तर साधकाला सुद्धा परब्रह्म स्वरूपच व्हावं लागतं. ब्रह्म झाल्याशिवाय ब्रह्म जाणता येत नाही असं उपनिषद सांगतात. पण सर्वसामान्य भक्तांना हे उपनिषदांचं गूढ तत्वज्ञान कसं समजावं? म्हणूनच त्यांच्यासाठी तेच ज्ञान सरळ सोप्या शब्दात अत्रिनंदनांनी आपल्याकडून करवून घेतलं. असं परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. साधक भक्त हो, हा सामान्य ग्रंथ नाही, हा केवळ वेदांत आहे. हे स्वामीच सांगत आहेत, हे नीट ध्यानात घ्यावं. पुढे स्वामी कृतज्ञतेने श्री दत्तस्तवन करतात. श्री विष्णू जगत्पालका, जय विधे जगत्कारका, जय शंभो जगत्तारका, चित्तहारका तुझ नमो. हे जगाची उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश अशा त्रिगुणात्मक त्रयमूर्ते श्री दत्तात्रेया, हे चित्ताचं हरण करणाऱ्या अत्रिनंदना, तुला वारंवार वंदन करतो. स्वामी म्हणतात, स्वधर्माचं पालन करून ब्रह्मविद्येचं संपादन करण्यात रत असणाऱ्या तुझ्या आर्य भक्तांचं तू संरक्षण करतोस, तर त्यांना त्रास देणाऱ्या अनार्यांना दंड करतोस. त्यांच्या खलवृत्तीचा नाश करून त्यांनाही भक्तिमार्गाला लावतोस. असं धर्मराज्य स्थापन व्हावं म्हणून आणि सर्व मानवांनी या भवसागरातून तरून जावं म्हणून या ग्रंथलेखनाचं कौतुक तू माझ्याकडून करवून घेतलंस. परात परम ज्योती तूची परब्रह्म मूर्ती, कोण जाणे तुझी गती, स्वयं ज्योती तू श्री दत्त. हे प्रभू, तूच अपरा आणि परा प्रकृतीच्या पलीकडील ईश्वर आत्मदेव आहेस. तूच ती दिव्य तेजाची स्वयंप्रकाशी ज्योती आहेस आणि तूच पूर्ण विश्वाला व्यापून असलेला परमात्माही आहेस. तुझी गती तूच जाणो, ही आम्हा पामरांना कशी कळणार? देवा, आम्हा मंदांवर अनुग्रह करून त्यांना सज्ञान करणारा तूच आहेस. तूच कीर्तनकारही आहेस, तूच श्रोताही आहेस आणि तूच प्रश्न विचारणाराही आहेस. तूच हे आभासी विश्वही आहेस आणि तूच ते चालवणारा चालकही आहेस. सगळं काही तूच आहेस. तेव्हा आता या ग्रंथाचं ग्रहणही तूच कर. साधक भक्त हो, श्री दत्त महात्म्य ग्रंथाचं महात्म्य शतपटीने वाढलं आहे, ते स्वामी महाराजांच्या या कळकळीच्या विनंतीने. स्वामी म्हणतात, विहार तुझा स्वभक्त हृदयात, तू भक्ताधीन सतत, मी मागतो पसरून हात, या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी. हे दत्तात्रेया, एरवी अगम्य अव्यक्त निर्विकारी राहणारा तू, पण भक्तांच्या प्रेमात पडून तू त्यांच्या इतका अधीन होतोस की तुझं अस्तित्व केवळ त्यांच्या हृदयात प्रकट होतं. तू तिथं व्यक्त होतोस.
तू केवळ त्या भक्तांच्या भक्तीचा भुकेला आहेस. हे दत्तप्रभो, मी तुला हात जोडून विनंती करतो की तसंच सानिध्य तुझं या ग्रंथात राहू दे. अर्थातच श्री दत्त महात्म्य ग्रंथ म्हणजेच दत्तभक्तांचं दत्तमय झालेलं, भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेलं अंतःकरण असून तिथे श्री दत्ता तुझा वास राहू दे. अशा अंतःकरणानं जो ग्रंथ वाचन करतो त्याला श्री दत्त प्रभूंचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी स्वतः श्री दत्तात्रयांशी तद्रूप होऊन हा ग्रंथ रचला आहे. त्यामुळे जेव्हा त्यांची प्रतिभा, त्यांच्या एकाग्रता अधूनमधून भंग पाहू लागली, तेव्हा ती दत्त आज्ञा समजून त्यांनी ग्रंथलेखनास विराम दिला. क्षिप्रा नदीच्या तटावर शके 1823 हा ग्रंथ पूर्ण केला. साधक भक्त हो, पुढील भागात आत्मनिवेदन भक्ती या नवविधा भक्तीच्या श्रवणानं आपण श्री दत्त महात्म्य बोधामृत या मालिकेची सांगता करणार आहोत. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.